लवकर बरं चालते ना तुला? लवकर आलं तर बरं. बाबा अरे ना सांगितलं लवकर या दर्शन मिळालं मला. गर्दी नाही आज बस टाकलं गर्दी नाही. भाजी घ्या. बटाट्याची भाजी आणि सांगायचं म्हटलं तर जकोबाईला आम्ही चाललो आहे आता. यात्रे दिवशी जकोबाईला पालखी आणि सासनकाठे जातात. मग तिकडे यावर्षी मला वाटतं मी गेल्या वर्षी गेलेलो काय त्याच्यात दिवस गेलेलो एकदा. मग यावर्षी परत मी चाललो आहे आणि बघूया. आणि अनुवानी जरा लांब जास्त चालायला लागते कारण पालखीसोबत असल्यामुळं चालायलाच लागते. तशी म्हणायला थोडीफार रस्त्याची अशी अवस्था आहे बघा. आणि ज्यावेळी आम्ही पहिला चालत यायचो की नाही म्हणजे आम्ही लहान असताना त्यावेळी ह्याच्याहीपेक्षा रस्ता खराब होता. मेन रोड जो होता तो हे पालखीच्या मगाशी भरपूर लोक होती. आता जरा लांब असल्यामुळे एवढेच आहेत थोडे. अशा पद्धतीनं पहिला रोड होता ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी यायचो. आता पालखीसुद्धा म्हणजे खडतर रोडमधूनच येते कारण पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे ना तेच. तो वाजून तर किती लांब गेला बघा. ही जी वाट तुम्हाला मगाटानं सांगायला आली की नाही ही अशा पद्धतीनं पूर्वीचा रस्ता होता ज्यावेळी आम्ही यायचो लहान असताना. अजून एक सांगायचं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो. अनवाणी चालायचं म्हणजे पूर्वीचे लोक जसे चालत होते त्या पद्धतीनं आमचा स्टॅमिना नाही. कारण आता एवढं खतरनाक वाटते की नाही चालायचं म्हणजे जीवावर येते कारण टोचते पायाला. पण पूर्वीचे लोक कसे चालत असतील ती त्यांनाच माहिती आहे. आणि शिलालेख कोरलेला आहे म्हणतोय हा. पण एक तुम्हाला सांगतो जुन्या काळातलं ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही जुन्या रूढी परंपरा म्हणा किंवा काय तर या रोडला ते आल्यानंतर मला बऱ्याच कळायला आहे. हाय बाबा बघितलं सा ती 7-7 गो आहेत. आम्ही काय नाही सोड बघायला सोड माहिती बाबा काय काय मी पहिल्यांदा आलो आहे इकडं. हे चढू नको देवा बिवत असलं तसलं काय खायला लागलं. अरे भारी गिरी आई शपथ पहिल्यांदा बघितलं रे मी दगडात असं. अरे पूर्ण दगडात कोरलेला आहे ना आई शपथ. नाद खळा रे इकडे अजून कोरणार होती हे आणि हे. कुठनं वाट होती शेवटी इकडे झालाच ना या रोडला. इथं देवाची पालखी येत्या आणि हे जखीनपेठ गाव आहे. पूर्ण जखीनपेठ गाव येते आणि संध्याकाळची इथं म्हणजे पालखी येत्या. ड्रोनमधनं आंबील आणि घोगऱ्या येतात. हे केळीचे ड्रोन आहेत. ह्याच्या हातात बघा पूर्ण तुम्ही ह्याच्यात आंबील आणि घोगऱ्या असतात. या दोन्ही साईडला आता हे वरण्याचं शेती लावल्या. एवढा खतरनाक वास यायला लागला की नाही शेंगांचा. खतरनाक म्हणजे खतरनाक पूर्ण म्हणजे पूर्ण असं वरण्याचं हे ओपो भरलेलं आहे. एवढा खतरनाक वास येतो याचा खतरनाक. आता आम्ही रिटर्न चाललो आहे. प्रसाद वगैरे घेतला तिथं आणि आता यात्रेचे ठिकाणी म्हणजे मंदिरच्या ठिकाणी जाणार. चला पूर्वी असं पायवाटानं आम्ही यायचो लहान असताना. आज आमची यात्रा संपली आणि मी बरोबर रात्री 1 वाजला. आता 1:04 काहीतरी झालं आणि 1:04 मी व्हिडिओ करायला लागले. सगळीकडे समसान आहे, शांतता आहे, पूर्ण शांतता. आणि 1 मिनिटात मी येतो बाहेरनं जाऊन. यांनी लगेच दरवाजा बंद करून अरे मी येणार आहे लगेच लाईटी बिटी बंद करून. हा मग अशी येणार आहे सांगितलं ना तुम्ही झोपले कोण म्हणाले. संदीप झालं मी आत्ता जस्ट सांगितलं मी येणार आहे म्हणून सांगायला. झोपला म्हणाले आईला बरोबर कुठे गेले ते संदीपा कुठे गेले. अयो वाघा आम्ही त्याला काय म्हटलं 2 मिनिटात लगेच जाऊन येतो लगेच 5-6 लागले ते. आता सकाळी झाल्या आणि गाडीही भरायला आम्ही सकाळपासून सामान सगळं भरले. मी आता काय म्हणजे पाणी आम्ही भरून ठेवलं शिल्लक ते आता वतायला लागणार म्हणून म्हटलं जरा गाडीवर पाणी मारूया. तर मारायला लागली. मी पण जरासं मारतो कारण गुलाला जरासं धुळा वगैरे उडला ते घाण झाला आहे. ते साफसफाई पण होते त्याची. दरवर्षी आम्ही सकाळी जाताना सगळ्यांच्या अशा गाड्या वगैरे आम्ही बाहेर आता सगळ्या करतोय. दरवर्षी प्रत्येकाच्या गाडीला हार असतात आणि एकत्र पण जात होतो. आता जरासं ते लवकर गेलेत कारण आरतीला जरासा वेळ झाला आज. मग एकत्र ज्यावेळी जाते त्यावेळी गडावरून आली की त्यामुळे असं वाटतं की यात्रा जोरात आहे. असं आता मला दाखवतो. हे हार एक आहे इथं. शिव माझ्या गाडीला एक लावला आहे आणि पलीकडच्या गाडीला एक लावला आहे आणि कारला पण लावला आहे. तुम्हाला दाखवतो कारचा हार. तुम्हाला दाखवतो कारचा हार तर टॉप आहे. पण लावला आहे त्याच्या गाडीला. ह्यो मी आत्ता लावला आहे माझ्या गाडीला. ही पप्पू मामाची गाडी आहे आणि तिला ह्यो हार लावला आहे आत्ता जस्टच. आता आम्ही जायला निघणार आहे. जाता जाता आम्ही दररोज सकाळी तर आरती करतोयच आणि आरती तुम्हाला दाखवतो. आता सकाळी आरती आता होणार.
तुम्हाला दाखवतो सेल्फी सेक्शन झाला इथे फोटो काढायला काढतो इथे व्हिडिओ काढायला. बरं चला मी एक फोटो पण मारतो यात ना. एक मिनिट हा. बऱ्याच वर्षापासून आहे प्रत्येक वर्षी वापरलेला आहे नाथमंती डबरी. महाराजांचा आवाज बसला आहे काय पहिल्यांदा सगळ्यांचा आवाज. अरे आवाज म्हणजे पाण्याने हे होते रे आणि रात्रभर आपण जागर करत असतो एवढं. बैरीच्या नावानं चांगेवलं चांगेवलं. फायनली आम्ही चाललोय आता. आम्ही 3-4 गाड्या आहेत आमच्या. ही यात्रेची भांडी घासायला दरवर्षी परमनंट मेंबर. दरवर्षी आमची यात्रे असत्या त्यावेळी परमनंट भांडी घासायला मेंबर असतं. कोण सांगायला लागत नाही. तर त्या ह्याच्यामध्ये चालू ह्याच्यामध्ये आपल्या गेल्या वर्षीच आपण एक चर्चा केली होती असं बसून. तर त्यावेळी ठरलं होतं बाबा आचार्य आपण एवढे आहेत, संभा आहे, बाळू आहे, अमुक आहे, योगेश आहे वगैरे. मी नाही तू नाही किंवा असं काही न होता किंवा मी तोच करू दे तू झोपलाय असं नाही. त्यामध्ये सुद्धा नेताजीचं आपल्या विशेष अभिनंदन. काय करायचं आहे 7-8 पासून ते रात्री 9 पर्यंत तरी सुद्धा आम्ही उठत होतो. अवघडायचे पाय चांगलं आपले हे केलं झोपून काम केलं त्याबद्दल त्याचं पण आणि असंच त्यानं पुढे ठेवावं. माझं आणि मातीत खेळायला असं तुम्ही कुंभाराच्या आहे तुम्ही कुंभाराच्या. जरा मला वेळ झाला यायला त्यामुळं कोण आहे मी एकटाच आहे. वाईड बॉल नो बॉल आता नाही वाईड बॉल बाबा म्हणतोय ओव्हरचे 6. आता माझ्या पुढे आले सायकली घेऊन आणि एक गाडी आल्या ही गाडी आल्या. तर आता बघा यांची टोळीवाली जी म्हणून परवा राहिलेली ती सगळी आता गेल्या. त्यांनी इथं कचरा पण केला गुलाल पण उधळलाय सगळा. मी आता आदलं असं व्हिडिओ टाकायला लागले म्हणजे काय मला वेळ मिळणं झाला की मी कुठं बाहेर पण जाणं झालं आणि कॉन्टेंटच नाही म्हणजे काय मी व्हिडिओ शूट करू असा प्रश्न पडलाय मला. त्यामुळे तरी पण मी जे आहे ते मी दाखवायचंय. तर ही आता माझ्या आधी आले तुम्हाला दाखवतो पोहायला. दंगा तर करायला काका का बाहेर शॅम्पू बिंपू काय लावायला नाही आंघोळ करा चला चावतोय शॅम्पू. फायनली आंघोळ करून झाले आता मजा येते सोडा पोहायला. घरी जाऊया यालाच लावून ठेवली आणि मी हुडकली तिकडे शाळेला जाणार मग गडबडून आलो होतो तिथनं फिरायला लागला सायकल घेऊन लगेच. पाणी टाकणार काय 5 रुपयाचं इथनं टाकायचं ना बरोबर पडणार नाही. ते किती लिटर पडले ते पण कळते ना. फोटो मारायसाठी आम्ही आले मगापासून मी फिरायला लागलोय केल्या त्यांचा फोटो मारायचा होता आणि मग म्हटलं माझी कामावरून सगळी जायचं बँकेत पण जायचं तिथं राहिलेच आता की पहिला कामं पूर्ण करून मग जायला लागणार कारण तिथं पण थोडं फोटो मारलं इथं पण थोडं फोटो मारायचं. चौका जावा पडशील आणि यात्रा आता संपत आले जरा का मी. मानकापूरचं हे मलकार सिद्ध मंदिर आहे ते काल यात्रा जोरात होते. आम्ही आज आलोय तिकडे भरपूर असतात गिरे मग आज. झाड बघा केवढा आहे वडाचं आहे खतरनाक झाड आहे ते. तुमचे आता इथे मंदिराचे काय काय खासियत आहे सांग की म्हणजे मला पण माहीत नाही तरी पण तुला जे माहिती आहे ते सांग रे. म्हणजे आता कसं आहे बाबा हे मंदिर इतक्या वर्ष जुनं आहे किंवा